बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा बुधवारी सायंकाळी पत्रा तालीम येथे पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष पद्माकर नाना काळे आणि महेश गादेकर यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी घाडगे गुरुजी, राजाराम दुधाळ, महेश कोठे, नाना काळे, सुधीर खरटमल, शंकर पाटील, भारत जाधव, महादेव गवळी, चंद्रकांत पवार, जावेद खैरदी, UN बेरिया, लहू गायकवाड, चेतन नरोट, विनोद भोसले, नलिनी चंदेले, प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने, नेताजी घेरडे, गणेश डोंगरे, अंबादास करगोळे, मोनिका सरकार, निशांत सावळे, अक्षय वागसे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पत्रा तालीमच्या वतीने प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महेश कोठे बोलताना भाजपवर सडकून टीका केली। आता खरंच देशात रामराज्य आणण्याची गरज आहे आणि या देशात रामराज्य फक्त काँग्रेस आणू शकतो, तर ही निवडणूक आता नेत्यांची नसून सर्वसामान्यांची आहे असे जनतेने ठरवले आहे। आता तुम्ही ठरवायचं आपल्याला स्वर्गात जायचं का नरकात जायचं आहे। ह्या लोकांना मत देणं म्हणजे आपण नरकात गेल्यासारखं आहे, कारण हे कुठलाच शब्द पूर्ण केला नाही। कुठल्याही भाजपच्या माणसाने समोर येऊन सांगावं त्यांनी कुठलं काम केलं, जे शब्द दिले होते मोदींनी 2014 मध्ये त्यातला कुठला पूर्ण केलं त्यांनी सांगावं। आम्ही त्यांच्याशी डिबेटिंग करायला तयार आहोत। एक प्रश्न सांगावं की त्यांनी जे मोदींनी 14ला वादा केला होता त्यातला कुठला पूर्ण केलेला आहे। उलट धंदा केलाय त्यांनी, चंदा दो धंदा दो अशा पद्धतीचे धंदे त्यांनी लोकांना फक्त चंदे गोळा केले आणि पाहिजे त्याला ते काम दिलं। भाजपने 10 वर्षात काय केलं? सोलापूरचं 2 दिवसाआडचे पाणी आज 7 दिवसाआड येऊन ठेवले आहे असे प्रणिती शिंदे म्हणाल्या। म्हणजे हे ना लोकशाहीत विश्वासच राहिला नाही आणि जेव्हा त्यांच्या बाजूनी होत नाही मतदान किंवा त्यांच्या बाजूनी लोकांचं मत नसतं तेव्हा यांची अहंकार आणि गुर्मी आणि हवा एवढी डोक्यात जाते की ते अशा गोष्टी करायला लागतात। आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे। ही निवडणूक राहिलीच नाही आहे, ही ॲक्च्युली चळवळ आहे, आता लोकांमधून येणारी चळवळ आहे। लोकांनी ठरवले, लोक शेतकऱ्यांनी वगैरे मला सांगितलं की ताई ही पुढाऱ्यांची आणि नेत्यांची निवडणूक राहिली नाही आहे, ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी ताब्यात घेतली आहे असे लोकांचे एकंदरीत प्रतिक्रिया येते सगळीकडून। आणि भाजपने खरंच काय केलं 10 वर्ष मला सांगा। सोलापूरमध्ये काय केलं? आपल्याला 7 दिवसाआड पाणी येतं, 2 दिवसाआड येत होतं पाणी, आज 7 दिवसाआड पाणी येतं। 2 वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूकच घेतली नाहीये। कशाला? काय गरज होती अजूनही? म्हणजे लोकसभेला त्यांना घाई लागली आहे, पण 2 वर्ष महापालिकेची निवडणूक घेतली नाहीये आणि त्यामुळे आज आपल्याला 7 दिवसाआड पाणी येतं। यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांसह पत्रा तालीम परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती।